8 दिवस झाला आता माझी तब्येत खूप जास्त बिघडलेली आहे. खूप जास्त ताप वगैरे आलेला होता. ताप, सर्दी, खोकला घरात एकाला झालं की घरात सगळ्यांना चालू होत आहे. तापाची साथ आलेली आहे आमच्याकडे. तर आम्ही खूप जास्त आजारी पडलेलो होतो. तर माझ्या तोंडाला 2 दिवस झालं काहीच चव लागत नव्हतं. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो. डॉक्टरने सांगितले की नाही, सलाईन लावायला पाहिजे. आधी एक सलाईन लावलं होतं. नंतर परत दुसरं 1-2 दिवसांनी आम्ही गेलो, त्यावेळेस परत दुसरं सलाईन लावलं. तर 2-3 तास लागलेले होते सलाईन संपेपर्यंत. तर थोडा वेळ रिद्धूसोबत ते खूप खेळले आणि नंतर त्यांनी थोडं जाऊन जेवण केलेलं होतं बाहेर, कारण मी काहीच उठण्याच्या सुद्धा परिस्थितीत नव्हते. एवढी माझी जास्त तब्येत बिघडलेली होती. काहीच मला हात पाय काहीच उचलत नव्हते माझे. तर त्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेलेलं होतं. तर डॉक्टरांनी आधी सलाईन लावलेलं होतं, पण थोडी तब्येत बरी झालेली होती. परत थोडं जास्त काही जेवण जात नव्हतं, त्यामुळे परत थोडा अशक्तपणा आलेला होता. तर परत हॉस्पिटलमध्ये जाऊन सलाईन वगैरे लावलं. येता थोडं पार्सल आणलेलं होतं जेवणासाठी, कारण घरी जेवण काही बनवलेलं नव्हतं. तर सलाईन लावून झाल्यानंतर मला थोडी भूक लागलेली होती, थोडं बरं वाटत होतं. तर मी जेवण केलं थोडं. नंतर रिद्धू पण झोपली होती. रिद्धू झोपून उठल्यानंतर रिद्धूला बघितलं तर रिद्धूलासुद्धा थोडा ताप आलेला होता. तर घरी औषध होतं, तर घरी रिद्धूला थोडं औषध वगैरे पाजलं. तर ती शांतपणे औषधसुद्धा पीत नाही, खूप मस्ती करते. तर कसं करून तिला गरम पाणी करून तिलासुद्धा गरम पाणीच देत आहोत. तर ती गरम पाणी थोडं पीत होती. तर थोडं गरम पाणी ती पीत असताना मी मध्येच हे पाणी आहे म्हणून औषध घातलं, कारण ते औषध सहसा जास्त औषध पीत नाही. तर लहान मुलांची तर खूप जास्त नाटकं असतात, त्यांना सांभाळायचं म्हणजे खूप जास्त कठीण आहे.